महाविद्यालय परभणीचे प्राध्यापक राहुल शेट्टी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सरस्वती स्तवन सादर केलेलं आहे। यानंतर या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेल्या गार्गीताई देशपांडे ह्या गोरठवून आलेल्या आहेत आणि शिक्षक धर्म या विषयावरील त्या कविता सादर करणार आहेत। मी गार्गीताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं काव्य वाचन इथं सादर करावं। नांदेडला जेव्हा शिक्षकांची एक परिषद झाली होती त्यावेळेला सगळ्या शिक्षकांना नमन करणारं एक पद त्यांनी रचलेलं होतं, ते मी आपल्या पुढे सादर करते। सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे वंदन स्वीकारावे हे शिक्षक गण, सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे नेता जीवन प्रगती पथावर, नेता जीवन सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे आश्रमण तिजे गणित तुझिया बोधी उपजे तयेची बुद्धी चमके तेजे दिसणे मग होतसे निरीक्षण, दिसणे मग होतसे निरीक्षण सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे वंदन, सर्व समाजाचे बहुविध कला जन्मती मंजा लामत अनेक रीती अधिष्ठान त्या सर्वापण, अधिष्ठान त्या सर्वापण सर्व समाजाचे वंदन। मनुष्यपण देत सामानवा इतिहासाचा लावून ठेवा, गौरव तुमचा किती करावा, गौरव तुमचा किती करावा, स्वागत पूर्वक हे अभिनंदन, स्वागत पूर्वक हे अभिनंदन स्वीकारावे हे शिक्षक गण, स्वीकारावे 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 हे शिक्षक गण। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय खासदार ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर यांचं स्वागत करण्यासाठी सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मात्र व्याख्याते आदरणीय धर्माधिकारी सर यांचं मानपत्र, शॉल व सुतीहार घालून स्वागत करावं। तत्पूर्वी
मी प्राध्यापक डॉक्टर आशिष जोंधळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या मानपत्राचं अगोदर वाचन करावं. याच्यानंतर बापूसाहेबांना विनंती की त्यांनी मानपत्र देऊन तपोभूमीमध्ये आलेले न्यायमूर्ती चंद्रशेखरजी धर्माधिकारी यांचं ज्ञानोपासक परिवाराच्या वतीनं सन्मानपूर्वक मानपत्र देऊन यथोचित गौरव या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, संसद सदस्य ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर बापूसाहेब यांच्या हस्ते हे मानपत्र प्रदान होणार आहे. याचं वाचन मी करणार आहे. मानपत्र आदरणीय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरजी धर्माधिकारी, मुंबई. आचार्य कुलाच्या शैक्षणिक उपक्रमाच्या निमित्ताने आपण आमच्या ज्ञानोपासक परिवारात आलात याचा आम्हाला मनस्वी आनंद झालेला आहे. जाज्वल्य देशभक्ती आणि प्रखर सामाजिक भान याचा मिळालेला अनुवंशिक वारसा आपण आपल्या वर्तनाने अधिक उज्ज्वल केलेला आहे. आपल्या रूपात प्रत्यक्ष महात्मा गांधी यांना अनुभवत असल्याची भावना आमच्या मनात आहे. भोवतीच्या विस्कटलेल्या समकाळातलं आपलं अस्तित्व आम्हाला धीर देणार आहे. त्यासाठी आपणाला दीर्घ आयुष्य आणि निरामय आरोग्य लाभावं म्हणून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. आपला ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर, संसद सदस्य, अध्यक्ष, ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणी, दिनांक 12 जानेवारी 2013. पडाला सर एक मिनिट जागा कमी आहे. रामराज जाधव दिसून झाले. आता घ्या सर. आता शॉल देऊ. सर थोडं जवळ या, जवळ या सर. ओके सर. बसता इकडे तुम्ही. आदरणीय माननीय धर्माधिकारी सरांना द्यावं. हो का? त्याचं का नाही वाचन केलं? यानंतर सौ कमलताई ठकार यांचं स्वागत करणार आहोत. मी आदरणीय डॉक्टर संध्याताई दुधगावकर यांना विनंती करतो की त्यांनी कमलताई ठकार यांचं वस्त्ररूपी भेट देऊन व तसेच ज्ञानोपासक महाविद्यालयाचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा. वरिष्ठ इकडे असं काहीच. आपको हाँ आया. यानंतर त्र्यंबकराव सुगावकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर उपस्थित असलेल्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर सौ संध्याताई दुधगावकर यांचं स्वागत करावं. मी सुगावकरांना विनंती संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुगावकर सरांनी हा जो योग घडून आणला त्याबद्दल पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. यानंतर मी आदरणीय माननीय खासदार ॲडव्होकेट राव गणेशराव दुधगावकर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक त्र्यंबकराव सुगावकर यानंतर ज्ञानोपासक महाविद्यालयाचं स्वागत सर. जयंत सरांना विनंती करतो की त्यांनी न्यायमूर्ती सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. सर आदरणीय आर.डी. देशमुख सरांना विनंती. पुन्हा एकदा या स्वागताच्या नंतर मी आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक त्र्यंबकराव सुगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं.
शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, बंधू भगिनींनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सूर्याचा परिचय करून द्यायचं काम आलंय माझ्याकडे, ज्याच्या प्रकाशात, ज्ञान प्रकाशात आम्ही असतो. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रद्धेय चंद्रशेखरजी धर्माधिकारी यांना महाराष्ट्रात, राज्यात, राज्याबाहेर, विदेशातही अनेक जण ओळखतात. त्या ज्ञानसूर्याचं मार्गदर्शन आज आपल्याला ऐकायचं आहे. ते ऐकण्यासाठी आपले कान आतुर आहेत. म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात कुठलाही विलंब होऊ नये हे लक्षात घेऊन मी माझ्या वाणीस विराम देतो. धन्यवाद. प्रास्ताविक आणि परिचयाच्या नंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय माननीय सौ कमलताई ठकार, आचार्य कुल प्रतिष्ठान महाराष्ट्रांच्या अध्यक्षा, त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. कटू अनुभव पचवून त्या बदल्यात मनाची प्रसन्नता टिकवत टिकवत सहज साध्य योगाचं दर्शन घडवणारे, इतरांनी पोटाच्या पलीकडे पाहिलं पाहिजे यासाठी अहोरात्र प्रबोधनात रममाण असणारे आदरणीय चंद्रशेखरजी धर्माधिकारी, ज्ञानामध्ये रस घेणारे, समाज परिवर्तनामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे आणि सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये पावित्र्य जपणारे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दुधगावकरजी, निसर्गातल्या शाश्वत अशाश्वताचे संदर्भ सातत्याने समजावून घेणाऱ्या, निसर्गातलं पर्यावरण सांभाळता सांभाळता परभणीतलं सांस्कृतिक पर्यावरण सांभाळणाऱ्या आदरणीय संध्याताई, एकाच वेळेला विभिन्न पातळीवरून जीवनाचा वेध घेणारे, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने योगदान देणारे आदरणीय सुगावकरजी, या महाविद्यालयाचे प्राचार्य, या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व ज्ञानवंत वर्ग, शाळा संस्कृतीचं सार प्रसारित करणारी वाणी ही आकाशवाणी होऊन ज्याचं आणि शिक्षणाचं वैचारिक व्यासपीठ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते आचार्य कुल विनोबांनी स्थापित केलेलं आहे. आचार्य कुल हे विनोबांना जागेपणी पडलेलं स्वप्न आहे. स्वतःला साक्षी ठेवून आत्मसाक्षीत्वाने जीवनावर सतत गस्त घातली पाहिजे आणि हे काम शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकच करू शकतात असा विनोबाजींचा विश्वास होता. म्हणून विनोबाजींनी सांगितलंय की शिक्षक कसा असला पाहिजे, तो निष्पक्ष असावा, निर्भीड असावा, निर्वैर असावा, निर्व्यसनी असावा, निर्मळ असावा, संयत असावा, संयमी जीवन जगणारा असावा, समाजाला दिशा देणारा, गोंधळलेल्या मनाला सामर्थ्य देणारा असं व्यक्तिमत्व शिक्षकाचं घडावं. त्यांनी समाजातल्या दुर्जन शक्तीवर नियंत्रण ठेवावं आणि सज्जनता वाढवावी, काम केलं पाहिजे. त्यासाठी ते असं म्हणतात की विद्यार्थी निष्ठा, समाज निष्ठा आणि ज्ञाननिष्ठा